भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या 81व्या जयंतीनिमित्त आज कोल्हापुरात सद्भावना दौड मोठ्या उत्साहात पार पडली। ही दौड राजर्षी शाहू महाराज समाधीस्थळ येथून सकाळी 10 वाजता सुरू होऊन CPR चौक, दसरा चौक, फिनस कॉर्नर, दाभोळकर कॉर्नर, वटेश्वर महादेव मंदिर असा मार्ग कापत राजीव गांधी पुतळ्यास सांगता झाली। ही परंपरा स्वर्गीय PN पाटील यांच्या विचारातून व आमदार बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। काँग्रेसचे विचार व राजीव गांधींचे आदर्श समाजापर्यंत पोहोचावेत या उद्देशाने सद्भावना दौड काढण्यात येत असल्याचं माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले। स्वर्गीय PN पाटील यांनी सुरू केलेली ही परंपरा कुठेही खंड न पडता दरवर्षी चालू ठेवण्यात येते। आजच्या दौडीत काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होते। सद्भावना, एकता आणि समाजहिताचा संदेश देत ही दौड यशस्वीरित्या पार पडली। गेले अनेक वर्ष आदरणीय स्वर्गीय PN पाटील साहेबांच्या माध्यमातून सद्भावना दौडचं नियोजन केलं जात होतं। आदरणीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय PN साहेबांचा विचार हा काँग्रेस विचार आहे आणि तो लोकांपर्यंत पोचला पाहिजे। त्या उद्देशानं ही सद्भावना दौड चालू करायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। गेले अनेक वर्ष सातत्यानं PN साहेबांच्या बरोबर आम्ही सगळेजण सद्भावना दौडमध्ये सहभागी होत होतो आणि मग आज खऱ्या अर्थानं राजीव गांधींचा विचार, काँग्रेस पक्षाचा विचार, आदरणीय स्वर्गीय PN पाटील साहेबांचा विचार हा पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोचला पाहिजे यासाठी हे सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आज आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज इथं सुरुवात केलेली आहे। स्वर्गीय आदरणीय PN साहेबांनी नेहमीच काँग्रेसचा विचार जपण्याचं काम केलं आणि एक हजारो कार्यकर्ते जे काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय आहेत त्यांना ताकद देण्याची भूमिका स्वीकारली आणि मग राजीव गांधींचं विचार हा जपण्याचं काम केलं आणि मग तोच विचार पुढं कसा घेऊन जाता येईल, कारण गेले मागच्या 5 वर्षामध्ये मी देखील आमदार असताना आदरणीय PN साहेबांच्या बरोबर प्रत्येक आज अशा उपक्रमामध्ये सहभागी होतो आणि मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील तो विचार पटला आणि आदरणीय PN साहेबांचा विचार हा पुढं घेऊन जाण्याचा प्रयत्न आज या सद्भावना दौडच्या माध्यमातून आदरणीय सतेज पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही केलेलं आहे। राहुल पाटलांनी आता वेगळी वाट निवडलेली आहे, त्यांना कशा आता तुमची नाही, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, त्याबद्दल मी कुठलीही टिप्पणी करणार नाही। पण आज आम्ही त्यांना देखील निमंत्रण दिलं होतं आणि मला असं वाटते की सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची भूमिका हा पक्ष करतो आणि या पक्षाच्या विचाराखालीच आम्ही हा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न होणार आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।